नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण मस्त झणझणीत टेस्टी अशी शेवभाजी बनवणार आहोत। आज मी तुमच्यासोबत शेवभाजी टेस्टी होण्यासाठीची एक टिप शेअर करणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता आपण शेवभाजी बनवूया। सगळ्यात आधी एका पॅनमध्ये एक मसाला वेलदोडा, दालचिनी, 2 ते 3 काळी मिरी, 1 ते 2 लवंग, 2 ते 3 हिरवी वेलची हे सगळे खडे मसाले आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवून परतून घ्यायचे आहेत। लगेच यात अर्धी वाटी खोबऱ्याचे काप सुद्धा आपण परतून घ्यायचे आहेत। खोबरं आपल्याला छान लालसर रंग येईस्तोवर परतून घ्यायचे आहे। खोबरं भाजून झालं की एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ। आता यात आपण 2 चमच धणे भाजून घ्यायचे आहे। हे सुद्धा भाजून झाले की खोबऱ्यासोबत काढून घ्यायचे। आता एक मोठा कांदा उभा चिरून घ्यायचा व कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा छान ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाला की त्यात 1 इंच आल्याचा तुकडा व 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता हा सगळा भाजलेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। यात आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि हा सगळा मसाला दळून घ्यायचा। आता एका कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यात पाव चमच हिंग घालायचं आहे आणि आता आपण दळून घेतलेलं वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटतं तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मसाला आधी आपण भाजून घेतला असल्याने फक्त 2 ते 3 मिनिट हा मसाला परतून घेण्यासाठी आपल्याला वेळ लागतो। आता बाजूने तेल सुटलं की त्यात आता आपण अर्धा चमच हळद, त्यानंतर 2 चमच लाल तिखट घालायचं आहे व 1 चमच गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे मसाले छान परतून घ्यायचे। लगेचच यात 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि मसाल्यासोबत हा टोमॅटो छान शिजवून घ्यायचा। इथे टोमॅटो छान शिजून मऊ झाला की आता यात आपण आपला सिक्रेट पदार्थ घालायचा आहे आणि तो सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण इथे चिमूटभर साखर घालणार आहोत। ही चिमूटभर साखर घातल्याने आपण जे काही पदार्थ मसाला बनवण्यासाठी घातले त्या सगळ्या पदार्थांची चव यामुळे बॅलन्स होते आणि भाजीला खूप मस्त चव येते। साखर खूप घालायची नाही, फक्त चिमूटभर घालायची आहे। आता मी अंदाजाने 2.5 ग्लास पाणी यात टाकत आहे आणि हे छान मिक्स करायचं। आता यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा रस्सा छान उकळून घ्यायचा। शेवभाजीचा रस्सा खूप पातळ नको किंवा खूप दाटसर सुद्धा नको, मध्यम पातळ असा हा रस्सा उकळवायचा। उकळ फुटल्यानंतर 4 ते 5 मिनिटांपर्यंत छान उकळून घ्यायचा। आता तुम्हाला आवडेल ती शेव तुम्ही इथे घेऊ शकता। मी इथे भावनगरी शेव व दुसरी तिखट जाड शेव घेतलेली आहे आणि आता यावर रस्सा टाकायचा। खूप लवकर शेवभाजी सर्व करून ठेवायची नाही, अगदी वेळेवर यात आपण रस्सा टाकायचा आहे। मस्त झणझणीत शेवभाजी तयार आहे। ह्या प्रमाणानुसार केलेली शेवभाजी 4 ते 5 लोकांसाठी पुरेशी असते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।